एक म्हातारबुवा एकदा गंमत सांगत होते की पंढरपूरला वारीसाठी चालले ते एसटी मध्ये, बरं का. पूर्ण एसटी भरलेली होती आणि नेमके पुढच्या आडव्या बाकावर, म्हणजे ते जे ड्रायव्हरच्या मागचं आडवं बाक असतं आणि बाकीचे सगळे सिनेमाच्या पडद्याकडे पाहावं तसं त्या बाकाकडे सर्वांचं लक्ष असतं. तर बाबा म्हणाले तिथे एक जोडपं बसलेलं होतं. मग सुरुवातीला ते गप्पा टप्पा मारायला लागले, हळूहळू खुलून हसायला लागले. नवरा बायकोच होते ते. मग एकांना चापट्या मारायला लागले, मग नंतर केसामध्ये हात फिरवायला लागले, बुद्ध्या मारायला लागले. आणि ते सगळं एसटी पाहत होती. बाबा नेमके समोर बसलेले. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, कारण ते अशा काळातून आलेले होते की स्त्रियांनी पदर खाली पडू द्यायचा नाही, सार्वजनिक ठिकाणी एकमेकाशी बोलायचं सुद्धा नाही. आणि आपण हे काय पाहतोय. ते बाबा म्हणाले, हर हर, मला तर असं वाटलं आपण आता वारीला चाललोय, ही पूर्ण एसटीच चंद्रभागेत बुडून आणण्याच्या लायकीची झाली आता यांच्या या कृत्यामुळं. हे मग कुणी म्हणाले बुरसटलेले विचार आहेत, जुने विचार आहेत. परंतु ही गोष्ट मला कशी आठवली, तर काल परवा मुंबईमध्ये एका सोसायटीतल्या लोकांनी ज्या कल्पक पद्धतीनं आपल्या सोसायटी समोर रोडवर असं लिहून ठेवलं, नो किसिंग झोन. याचा अर्थ रम्य ते ठिकाण असेल, झाडी असेल, थोडी आडबाजूला असेल. आणि जसे सापाला सगळे आडवाटा माहीत असतात, बिळं माहीत असतात, तसं प्रेमवीरांना सुद्धा कुठे अडचणीच्या जागा आहेत, कुठे झाडी आहे, आपल्याला निवांतपणा कुठे मिळेल हे त्यांना समजतं. बुवा कसं समजतं काही विचारू नका, पण समजतं. मग त्या सोसायटी समोर तो त्रास होत असेल त्यांना, म्हणून त्यांनी एकत्र येऊन कल्पक पद्धतीनं नो किसिंग झोन असं त्या रोडवर लिहिलं. आणि गंमत म्हणजे नंतर प्रेमी युगुल तिथं येण्याचे बंद झाले असं त्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे आता आपल्या बदलत्या संस्कृतीचा हा किती गमतीशीर प्रकार आहे की नो पार्किंग झोन ठीक आहे, रेड झोन, ग्रीन झोन आपण ऐकत होतो, आता नो किसिंग झोन. म्हणजे काही पाश्चिमात्य देश तर त्या अख्ख्या देशावरच पाठी लावावी अशा प्रकारच्या आहेत. पण भारतीय संस्कृती आणि परंपरा बदलत चालल्यानं अशा पाट्या आता जागोजागी दिसल्या तर नवल वाटायला नको. म्हणजे संस्कृती ओळखायला काय फार मोठाली भाषणं ऐकावीत, फार मोठाले ग्रंथ वाचावेत असंही काही नाही. पानपोईमध्ये सुद्धा आपल्याकडे जो पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवला जातो तो साखळीनं बांधलेला असतो. याचा अर्थ इथे ग्लास चोरी जाऊ शकतो हे ओळखायचं. किंवा हॉटेलमध्ये काही मालक ग्लासवर लिहितात हा ग्लास चोरलेला आहे, म्हणजे कोणी नेला तर त्याचं पितळ उघडं पडायला नाही का. तर ह्या सगळ्या आपली संस्कृती कसं आहे हे दाखवतात आपण बाहेर किती जरी गामजा मारल्या तरी. परंतु ही जी गंमत आहे नो किसिंग झोनची, आता ही पूर्ण देशात सुरू होईल असं मला वाटतं. खरं म्हणजे याला दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एकतर नो किसिंग झोन म्हणणारे जे असतील त्यांच्या मनात प्रेम नाही असं नाही, किंवा त्यांनी कधी काही प्रेम केलंही नसेल असं नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी त्याचं किती प्रदर्शन करावं हे त्यांनी त्या सूचक पाटीतून, सूचक विधानातून दाखवून दिलं आणि ते प्रेम करणाऱ्यांना पटलं. बरं, आता दुसरी बाजू गमतीची अशी की प्रेम करणाऱ्यांची एक बाजू आहे, हे असं का करतात सार्वजनिक ठिकाणी, त्यांना फार आनंद वाटतो का. आता खेड्यामध्ये अजून नाही बरं का अशा गोष्टी, पण शहरामध्ये जर जागाच नाही आणि जागा ठेवलेलीच नाही, कारण राखीव जागेवर सुद्धा जर इमारती व्हायला लागल्या तर नो किसिंग झोनच्या पाट्या लागणारच. बगीचे नाहीत, ना पक्ष्यांसाठी आहेत ना प्रेमवीरांसाठी आहेत. मग काय प्रेमवीरांसाठी काय सेपरेट बगीचे ठेवायचे का, सरकार असंही म्हणेल आता आम्ही त्यांची पण सोय करायची का, तसं काय नाही. परंतु झाडी वेली असल्याशिवाय प्रेम फुलत नाही असा काहीसा गैरसमजही प्रेमवीरांचा असावा आणि मग ते अशा ठिकाणी जातात. बरं, गंमत अशी होते की कुठे निवांत त्यांनी बसावं आणि कुणी आडकाठी आणू नये असं होतच नाही बरं का. कारण आपल्याकडे एक सवय आहे, प्रेम प्रत्येकजण करत असेल, उघड करत असेल, मनात करत असेल, पण कुणी करताना दिसला तर त्याला कसं आडवं जायचं. म्हणजे कुणी पती पत्नी किंवा प्रेमी युगल जर एखाद्या बागेच्या बाकावर बसलेला असेल तर तिथं मग चक्रा मारणारे जास्त वाढतात, त्यांना डिस्टर्ब कसा होईल. त्यात आम्हाला आनंद आहे, तुम्हाला प्रेम करण्यात आनंद आहे तर आम्हाला तुम्हाला डिस्टर्ब करण्यामध्ये आनंद आहे. मग खाकरणं असतं, काहींना अगदी कोरोना न होताही मोठमोठ्यानं खोकला येतो अशा वेळेस. परंतु या सगळ्या गोष्टीतून अखंड बुडालेले जे प्रेमवीर आहेत एकमेकांमध्ये,
की त्यांना असं वाटतं की काहीतरी विस्फोट व्हावा आणि सगळं जग नाहीसं व्हावं, आपण दोघं सोडून बरं का. पण तसं काही होत नाही आणि होणारही नसतं. पूर्वीपासून ती प्रेमवीरांची अपेक्षा आहे. मग त्यांना आडवे जाणारी आहे, पण मग आडवे जाणारे संस्कृती पाळतात की उघड्यावर असे काही करणारे त्याला आपण चाळे म्हणू नये, कारण प्रेम करण्याच्या पद्धती असतात. एकमेकाशी गप्पा मारणं, संयमित पद्धतीनं बोलणं, व्यक्त होणं इथपर्यंत ठीक आहे. त्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टी होतात त्या का होतात याचा सुद्धा विचार मात्र केला पाहिजे. एकतर आता शहरामध्ये अगदी 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10-15 लोक राहतात, मोठं कुटुंब असतं, जागा कमी असते आणि तिथं पती पत्नीला नाही वेळ मिळत बोलायला, खाजगी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग कुठंतरी जेवणाच्या निमित्तानं असेल, फिरण्याच्या निमित्तानं असेल, ते बाहेर येतात, एखादी निवांत जागा पाहतात. म्हणजे ते काहीतरी प्रेमाचं बोलायला येतात असंही नाही, अडचणही बोलू शकतात, जे घरच्या समोर बोलू शकत नाहीत अशा ते तिथं येऊन या गोष्टी बोलतात. पण लोकांना ते सुद्धा हल्ली रुचत नाही की हे नेमकं काय करताय. आता प्रेमीवर तर लगेच ओळखू येतात. पूर्वीपेक्षा आता प्रेमासाठी अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत नव्यानं. म्हणजे पूर्वी तर नव्हत्याच, गाडी नाही, घोडं नाही, अगदी चिठ्ठी द्यायची तर काय पक्षाच्या चोचीत द्यायची इथपर्यंत ते गमती असायचे. पक्षी फार प्रामाणिक होते बरं का, बरोबर त्या मुलीलाच चिठ्ठी नेऊन द्यायची. ते काय पोरीच्या बापाच्या खांद्यावर जाऊन बसत नव्हते किंवा पोरीच्या आईला ती चिठ्ठी देत नव्हते. पक्षी माणसापेक्षा प्रामाणिक होते आणि आहेत अजून सुद्धा. पण आता मग तोंड झाकण्याची सोय झालेली आहे. मुली आणि स्त्रिया तर फार पूर्वीपासून आपल्याकडं तोंड बांधतायत, आरोग्यामुळे बांधतायत. चेहरा खराब होऊ नये, ऊन लागू नये, थंडी वाजू नये किंवा त्या त्वचेवर काही परिणाम होऊ नये. प्रवासात चेहरा बांधणंही ठीक असतं सार्वजनिक ठिकाणी. पण आता कोरोनामुळे पुरुषांची सुद्धा सोय झालेली आहे मास्क लावायचा. आणि मग फक्त कोरोना होऊ नये म्हणून मास्क लावत नाही, त्याचा गैरफायदाही अनेक जण उचलतात. मग मनामध्ये अपराधी भावना असते. म्हणजे मुलगा गाडी चालवताना मास्क लावलाय, मुलगी मागे अगदी दुपट्टा बांधून बसलेली आहे, तिच्या मनात अपराधी भावना असते की आपण आता कुठेतरी फिरायला चाललोय, प्रेमाचं बोलायला चाललोय, आपण घरच्यांना फसवतोय नाही असं नाही. पण प्रेमाची भावना त्याच्यापेक्षा सबळ असते. म्हणजे मांजरेला एक माहीत असतं की आपण घरातलं दूध नाही पिलं पाहिजे व मालकिनीचं, हिनं आपल्याला इतकं जपलंय, पण तिला दूध तर प्यायचं असतं. मग अपराधी भावना असूनही मुटुक मुटुक करत ती दूध पितेच. तसंच हा प्रकार असावा. परंतु मग या गोष्टी सुद्धा अत्यंत संयमानं केल्या पाहिजे. मग एक मजा अशी सांगितली जाते की एक प्रेमीवर असे यावरही खूप विनोद आहेत आणि गमती आहेत. एका झाडाखाली बसलेले होते आणि त्यांचं रोमॅन्टिक बोलणं चालू असतं, अलंकारिक बोलणं चालू असतं. म्हणजे पूर्वी नासी फडके कादंबऱ्यात वगैरे जे लिहायचे तसं अजूनही प्रेमीवर बोलतात बरं का, असं काही नाही. आता भाषा जरी आकुंचित झालेली असली तरी भावना त्याच व्यक्त होतात. मग ते दोघे बसलेले असतात आणि नेमके एका शेतकऱ्याची बैल जोडी हरवलेली असते. तो ती बैलाची जोडी शोधत शोधत त्या झाडावर चढलेला असतो की इथून कुठे आपल्याला ती बैलाची जोडी दिसते का, आणि तिथेच हे दोघे येऊन बसतात. आणि हा आता वर बसलेला, आता याला आडानी बिचारा, पण त्याला वाटतं नको, आपण जर यांच्या पुढे गेलो तर हे घाबरतील, आपलं वर बसून राहू. आणि मग यांच्या गप्पा सुरू होतात. आणि मग तो प्रेमिक त्या प्रियशीच्या डोळ्यामध्ये पाहून असं म्हणतो की हे प्रिये, मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतंय. आणि मग वरून ह्या शेतकरी बिचारा हा मोठ्यानं ओरडला, आपली तेवढी बैलजोडी दिसते का बागामध्ये. हा विनोद जरी असला तरी याच्यामध्ये प्रेमामध्ये बोलणं आणि त्याला आडकाठी आणणं, त्याच्या गमती होणं हे प्रकार सर्रास सुरू असतात. परंतु हे प्रकरण इतकं वाढलेलं आहे शहरामध्ये की कुठंतरी एकत्र येणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये असेल किंवा रात्री अगदी 1-2 वाजेपर्यंत मुलामुलीनं फिरणं असेल, आणि मग काही अघटित घटना घडली की त्या मुलीची बाजू तर घ्यावीच लागते, कारण त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. पण अनेक लोक खाजगीत असा प्रश्न विचारतात की रात्री 1-1:30 वाजता काही कामानिमित्त ठीक आहे, आपल्या देशामध्ये मुलीनं रात्रीसुद्धा फिरणं हे महिलेचं सबलीकरणाचं लक्षण आहे. परंतु कारण नसताना हा मुलगा आणि मुलगी मग रात्री कुठं फिरत होते, अशा शंका येतात आणि त्या प्रकरणाचं गांभीर्य कमी होतं. म्हणून सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचे काय वाहतुकीसारखे नियम नाहीत, परंतु नैतिकतेचे नियम मात्र आहेत की ते सर्वांनी पाळले पाहिजे. मग अशा पाट्या लावण्याची गरज पडणार नाही, नो किसिंग झोन वगैरे, कारण आता बदलता काळ आहे आणि बदलत्या काळानुरूप बदलणं आवश्यक आहे. काही दिवसांनी तर लग्न संस्थाही मोडीत निघते की काय याचाही भरोसा नाही. लिव्ह अँड रिलेशनशिप की जसे प्राणी राहतात. मग व्यंकटेश माडगुळकरांची सत्तांतर नावाची कादंबरी जर तुम्ही वाचली असेल तर त्यातले वानरं
माद्यांना बरोबर घेऊन एकमेकांवर हल्ले करणं किंवा माद्यांसमोर आपली ताकद दाखवणं, ते प्राणी असले तरी ते ते काही लग्न न करताही एकत्र राहायचे आणि मग त्यात जो जिंकायचा हुप्प्या वगैरे त्याच्याबरोबर बाकीच्या माद्या राहायच्या. आता माणसामध्ये तसं सुरू झालेलं आहे हळूहळू. लग्न न करता लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये आपण राहू शकतो का, असं तरुण पिढीचं मत आहे. परंतु हा काळ जरी बदलत गेला तरी भारताला खरं ओळखलं जातं ते आपल्या संस्कृतीनं, परंपरेनं. म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण भान ठेवलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोण आहे. आता हे आपण म्हणतो बाहेर भान ठेवलं पाहिजे, घरात तरी काय चालतं. आता कोरोनामुळं नाईलाजानं सगळ्या सिरियल पाहाव्या लागतात. आमच्या एका मित्रानं सांगितलं, परवा सिरियल पाहत बसलो, 7:30ला ती सुरू झाली आणि नेमकं जेवायलाही आता आपण टी व्ही समोरच बसतो, कारण एकमेकाशी बोलायचं नाही, सगळ्यांनी टी व्हीतल्या पात्राशीच बोलायचं. आणि मग ती सिरियल सुरू झाली. तो नवरा रुसलेला होता, आधी ते प्रेमिक होते, नंतर त्यांचं लग्न झालं. नवरा रुसलेला होता, मग पत्नीनं सांगितलं की मी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी तयार केलंय. मग काहीतरी ब्रेडच्या तुकड्याचा पदार्थ होता. मग त्यानं तो तोंडात धरला आणि तिच्या पुढं तोंड केलं, म्हणजे आता तू तिकडून खा, मी इकडून खातो. हा घरात चाललेला प्रकार बरं का. आणि सगळे जेवतायत, मुलगी आहे, बाप आहे, आई आहे. आता सगळे मनात लाजले असतील. बापाला तर असं वाटलं की आता ताट घेऊनच पळून जावं की काय, किंवा सिरियल बंद करावी किंवा बातम्या लावाव्यात. बरं, बातम्यात तरी काय पाहायचं, तोच तो धिंगाणा आहे. आज संसदेचं कामकाज झालंच नाही, तिकडेही मनोरंजक विधानं राजकारणींची आहेत. म्हणजे सिरियलपेक्षाही जास्त मनोरंजन आहे. म्हणजे सगळा सध्या त्या बॉक्समधून सगळे विनोदच विनोद बाहेर पडतायत. आणि मग घरात जर असे संस्कार होत असेल, लहान मुली पाहत असतील जेवताना, कुठं आता जायचं व निघून, आणि असे प्रकार जर होत असेल, तर पूर्वी डोक्यावर पदर घेणाऱ्या सिरियलसुद्धा आता पदर कमरेला खोचला, नंतर कमरेचाही गळाला, अशा परिस्थितीमध्ये आलेल्या आहेत. आता अगदी घरामध्ये पाहणाऱ्या सिरियलसुद्धा परस्परांना आलिंगनं देणं, मिठ्या मारणं असं सुरू झालेलं आहे. कारण एकच आहे की भारतामध्ये तरुणांची संख्या खूप वाढली आहे, हे सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं असावं. याचा अर्थ बाकीचे सगळे म्हातारे मेलेत आणि फक्त तरुण राहिलेत असं होत नाही ना, किंवा सगळे पोक्तांचे डोळे गेलेत असंही होत नाही, किंवा प्रौढ काही पाहतच नाहीत असंही होत नाही. मग फक्त तरुण डोळ्यासमोर ठेवून व्यवसायासाठी अशा गोष्टी जर करत असाल तर त्यांना आपल्या संस्कृतीला छेद जातो. तुम्ही म्हणाल की तुम्हालाच एवढं संस्कृतीचं काय पडलंय, मलाच नाही. आपल्या सगळ्यांना त्याचं घेणं देणं आहे, फक्त आपण बोलत नाहीत. कृती तर करावीच लागते ना. अजून एक गंमत सांगतो. ज्यावेळेस फार पूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो, संस्कृतीच्याच गप्पा आपल्याला जर मारायच्या ठरल्या, आणि आमच्याबरोबर गाडीमध्ये आमच्या गावाकडचे 2 तरुण होते, शेतकरीच होते, फार शाळेत वगैरे न गेलेले, आणि आम्ही त्या बीचवर गेलो. आता तो बीच पाहिल्यानंतर आम्हाला काय फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण आम्ही ऐकून होतो पहिली वेळ असली तरी. पण त्या दोघांना प्रचंड आश्चर्य वाटलं की हे सगळे पांढरे परदेशातले माणसं इथं समुद्रात येत आहेत आणि अंगावर तर अगदी अल्प कपडे आहेत, म्हशीसारखे डुंबतायत दिवस दिवस या पाण्यामध्ये, वाळूत येऊन झोपतायत, पसरतायत. ही काय गंमत आहे भाऊ नेमकी. तर त्यातला एक आमचा तो जो अडाणी तरुण आहे, तो तिथं ते जे झोपलेले होते, इंग्रजी माणसं गॉगल वगैरे लावून काहीतरी शीतपेय पित होते, कधी पाण्यात पडायचे जाऊन, कधी बाहेर येऊन पडायचे, त्यांच्या शेजारी जाऊनच असा झोपला की नेमकं असं पडल्यावर काय गंमत येते. थोड्या वेळानं उठला, म्हणे फार वाळू गरम आहे. आता त्याला हेच कळत नव्हतं की इतकी गरम वाळू आपल्याला कपड्यातून लागली, हे उघडे पागडे इथं पसरत आहेत. आता त्याला कुठं संस्कृती समजून सांगायची. म्हणजे अडाणी लोक संस्कृतीचं जास्त पालन करतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे फार शिकलेले फारच विध्वंस करतात असं नाही, पण अडाणी लोक मला वाटतं संस्कृती पाळतात आणि शिकलेली ती सांगतात, फक्त सांगायचं काम करतात. किती पाळतात हा विषय वेगळा आहे. म्हणून पुन्हा नो किसिंग झोनच्या पाट्या पूर्ण देशामध्ये लागण्यापेक्षा थोडंसं भान ठेवून आपल्या आजूबाजूला कोण आहे हे लक्षात घेऊन जोडप्यांनी वावरायला शिकलं पाहिजे. आणि ठीक आहे, नसेल आता काय तुमच्याही अडचणी आहेत. आता तुमच्यासाठी कुठं काय आरक्षण करायचं का, काय काही भूखंडच आरक्षित ठेवायचे, हाही मोठा प्रश्न आहे. पण त्यातली त्यात आता तुमची खूप चांगली सोय पूर्वीच्या जोडप्यांपेक्षा झालेली आहे. याचा अर्थ एकच आहे की करणारे सगळे असतात, वेळ निघून गेल्यावर नावे ठेवतात. आता मी म्हणतोय काय नवीन पिढी बिघडलेली आहे, पण मुळामध्ये नवीन पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध असते सगळ्याच बाबतीमध्ये, फक्त ज्ञानाच्या नाही, सगळ्यात. त्यामुळे त्यात प्रेम आलंच. त्यामुळे जुन्या पिढीनं फारसं ओरडण्याचं कारण नाही. परंतु एखादी सोसायटी असेल, सार्वजनिक जागा असेल,
तिथं प्रेमीयुगलांनी जोडप्यांनी जाऊन इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याचा विपरीत परिणाम कोणावर होणार नाही सार्वजनिक ठिकाणी, याची काळजी मात्र घेतली पाहिजे. म्हणून इतर काही देशांप्रमाणे आपला संपूर्ण देश आणि आपल्या पूर्ण देशावर नो किसिंगची पाटी लावण्यापासून तुम्हीच आम्हाला वाचू शकता. धन्यवाद.